एकदा मागं 7:30 लागली का ती जात नाही लवकर खरंय. कारण गेले 8 दिवस झाले मी एवढा वैतागून गेले. वैतागून म्हणजे काय दिव्या व्यवस्थितच होईना. होत नाही म्हणजे ताप येतोय जातोय येतोय जातोय. ती तर एक दाढ दुखत होती. दाढ लहान असल्यामुळे ती दाढ काढता येत नाही. आणि एक्सरे वगैरे काढले तर ते म्हणले की आतून पण अजून एक तिला दाढ येते. त्याच्यामुळे ते जर दाढ काढली वरची तर त्या आतल्या दाढीला पण प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे काढता येत नाही. थोडं 2 डॉक्टर चेंज केले. आता थोडी बरी होती. पण परवा दिवशी स्टॉलवरती गेली होती उन्हामुळे. घरी कोण नव्हतं त्यामुळे काही तिथं सोडून जाता येत नाही. आणि त्याच्यामुळे मग तिथं काय झालं की ऊन असल्यामुळे त्याला ते अजून डिहायड्रेशन झालं. आता 2 दिवस झालं गोळ्या चालू आहेत. पण ते काय त्याचं ताप होत थांबत नाही. आणि पित्त तिला जास्त झाले. त्यामुळे तिला आता ऍडमिट करायला नेली. सलाईन वगैरे लावले. आता मी विचारलं होतं. आता जाताना मी जाणार आहे. बाकी आवरून वगैरे झालंय. शंभूला सोडले सगळं. शाळेत वगैरे सोडले. आणि आता तिला आज मी थोडं बघतो जाताना कसे सलाईन वगैरे लावले वगैरे ते. आणि मी आज वर्किंग करून लवकर जेवढं शक्य होईल तेवढं लवकर माघार येतो. कारण ते कसं तिच्याकडे लक्ष द्यावं लागेल. असो तर चला तर मी निघतो वर्किंगला. तर बघा आमची दिव्या स्ट्रॉंग आहे. कारण दिव्याला आमच्या लावली सलाईन. स्ट्रॉंग दिव्या आमची रडली वाटते थोडी. पण काय नाही होत. आता लगेच बरं होते. हो थोडी म्हणजे सरांनी तिला चिकूचा ज्यूस देणार आहे होय. देणार आहे असं म्हणत डॉक्टर ज्यूस देणार आहेत ते. हा. बर बर चालते. आता मी जातो वर्किंगला बाबा. हो म्हटले सलाईन जाऊ ना देऊ? आता उतरल तरी नाही का. हा ताप आता उतरला होता. जातो मी. हो तर संध्याकाळी 10 वाजून गेलेत आणि आम्ही आलो थोडं बाहेर चायनीज खायला. कारण दुपारपासून व्हिडिओ याच्यामुळे काढला नाही की तुम्हाला एक सरप्राईज द्यायचा आहे मोठा. त्यामुळे साफसफाई वगैरे करायला गेलो होतो. आम्ही गाळा घेतलाय. तुम्हाला ते लवकर कळेल नक्की काय आहे ते, काय करणार आहे काय नाही ते. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं दिव्याला सलाईन लावून आणल्यापासून दिवा बघा एकदम शांत झाली आमची. छान झाली बाई माझी. अडकला बाई नीट जातात. हो शंभूला पण घेऊन आलोय. आमच्या दिव्याला काहीतरी खायचं होतं. एवढे दिवस तिने जेवण केलं होतं. नाही केलं मम्मी काहीतरी खायचं. ते कसं खूप वेळा आम्ही तिथंच गाळा साफ करत होतो. त्यामुळे काय आम्हाला तिथून डायरेक्ट इथंच आलोय आम्ही. हा बघू आहे बहुतेक 3-4 दिवसामध्ये चालू करायचं आहे. पण ते काम कसं होतंय त्याच्यावर आता ते सगळं डिपेंड आहे. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करणार आहे. बघूया नसतं नाही काय होतंय ते. चालेल बघा जेवण वगैरे दुपारपासून मी वर्किंगला होतो. दुपारनंतर आलो. ते केलं ते केलं नाही का बरेच काम आहेत. आता एकदम खूप कंटाळल्यासारखं झाले. तरी सुद्धा आता आम्ही आलोय. बघूयात नाही का. सरांची ओळख चांगली होती. जुन्या ओळखी जे होतात त्या ओळखीमुळे सगळं चांगलं झालंय. आपण चांगलं असलं का दुसरे आपल्याबरोबर खूप चांगले असेल. चालू आहे बघा आता थोडं. तर बघूया. बघा देऊ आमची बघा हळूहळू चालेल. सामान चालू आहे एकदम गाडी आहे ना दिव्या. काय मागवलं तिलाच माहित. राईस मागवले. चिकन ट्रिपल राईस मागवलाय. छान लागतं. नाही गोड आहे आता बघू गोड आहे.